मुंबईमध्ये सेना भवनाबाहेर राहुल गांधींचं स्वागत करण्यासाठी बँडवर चक्क स्वातंत्र्यवीर सावरकरांचं गाणं वाजवलं गेलंय। सेना भवन मार्गे राहुल गांधी चैत्यभूमीकडे रवाना झाले। यावेळी बँडवर गाणी वाजवली जात होती। राहुल गांधी गाडीवरून खाली उतरले तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयोस्तुते श्री महन मंगले हे गाणं वाजवलं जात होतं। विशेष म्हणजे ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर राहुल गांधींनी वारंवार टीका केली आहे, त्याच सावरकरांच्या गाण्याच्या धूनवर वाजत गाजत राहुल गांधींचं स्वागत झालंय। भाजपचे नेते अतुल भातखळकर सध्या आपल्या सोबत आहेत। भातखळकरजी, आपल्यापर्यंत ही बातमी पोहोचली असेल, आपण ही दृश्यही पाहिली असतील, आपली पहिली प्रतिक्रिया? बघा, राहुल गांधींच्या यात्रेमध्ये कोणाचा पायपोस होणार नसतो, त्यामुळे त्यांना जनगणमनही म्हणता येत नाही आणि त्याच्यामुळे ते वाटेल ते त्यांच्या त्या यात्रेत चालू असतं। आता त्यांचं हे काहीतरी सुदैव की स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयस्तुते हे गाणं त्यांच्या यात्रेमध्ये त्या ठिकाणी धून म्हणून वाजवलं गेलं। पण राहुल गांधींना सावरकर कळणं किंवा त्या गीताचा अर्थ कळणं हे त्यांच्या बौद्धिक क्षमतेच्या पलीकडचं आहे, असं माझं मत आहे। पण आधी जो आक्षेप आपण ठाकरेंवर घेत होतात की सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून ते आता बसलेले आहेत आणि त्यांच्या या स्वागताच्या वेळी अशा प्रकारे धून वाजणं, याच्या पुढे आपला पवित्रा बदलणार आहे आता? अहो, पहिली गोष्ट हे काही ठरवून झालेलं नाहीये। ठरवून झालं असतं तर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट दिली असती ना। स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या समोरच असलेल्या स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट दिली असती। पण उद्धव ठाकरे सत्तेपायी इतके लाचार झालेले आहेत, त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे। त्यांनी स्वतःच्या वडिलांच्या स्मृतिदिनाला कधीही काँग्रेसवाल्यांनी साधं ट्विट सुद्धा केलेलं नाहीये, ना जयंतीला कधी ट्विट केलंय। आणि त्यामुळे हे उद्धव ठाकरेंनी केलं हे म्हणणं म्हणजे वडाची साल पिंपळाला लावण्यासारखं आहे। उद्धव ठाकरेंनी खुर्चीच्या मोहापायी, पुत्र मोहापायी, स्वतःच्या मुख्यमंत्री पदाच्या मोहापायी हिंदुत्व आणि स्वतःच्या वडिलांचे विचार सोडलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे। भातखळकरजी, धन्यवाद या आपल्या प्रतिक्रियेबद्दल। तेव्हा अतुल भातखळकर आपल्या सोबत होते, भाजपचे नेते। एकीकडे राहुल गांधींचं स्वागत बँडवर झालं आणि त्या बँडवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जयोस्तुते श्री महन मंगले या गीताची धून तिकडे वाजवण्यात आली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।